तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक वेळा मुख्यमंत्रीपदानं हुलकावणी दिली। मात्र अजित पवार हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत ही त्यांच्या समर्थकांसोबतच अनेकांची इच्छा आहे। उद्या अजित पवारांचा वाढदिवस असल्यामुळे मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की अशा मजकुराचा केक आणला होता आणि हा केक कापून अजित पवारांनी आपला वाढदिवस कालच साजरा केला। एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला। या सोहळ्यामध्ये धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील डायलॉगची बरीच चर्चा रंगली। कुणाशी तरी आघाडी करून विकलात भगवा रंग या डायलॉगमुळे सिनेमाच्या या भागातही पुन्हा ठाकरेंनाच टार्गेट केलं गेल्याची चर्चा आहे। मला वाटलं होतं माझं भगवं असेल। छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग, आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। छाईला लालच आहे की। तर मी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं, पण याबाबत आनंद दिघे साहेबांना विश्वास असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी आनंद दिघेंची एक आठवण सांगितली। ऐकूयात। जेव्हा 20 वर्षापूर्वी 2000 साली जेव्हा मला दिघे साहेब म्हणाले होते, एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे, तेव्हा मला माहित नव्हतं असं सकाळ साहेब का म्हणाले, परंतु ते एक शब्द आजही माझ्या कानात आहेत आणि ती काय दूरदृष्टी त्यांची होती। खऱ्या अर्थाने 20-22 वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री होईन असं मला कदापि वाटलं नव्हतं, परंतु इथे दिघे साहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत, दिघे साहेबांच्या बहिणीचा मुलगा ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही, परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस दिघे साहेबांनी ताईला सांगितलं, अगोदर म्हणजे जेव्हा दिघे साहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं, हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल। आणि हे मला ताईंनी सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा। तर बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांमधून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। तर प्रसाद ओक यांनी दिघे साहेबांना कधी पाहिलं नव्हतं, कधी बोलले नव्हते, मात्र तरी देखील त्यांनी दिघे साहेबांचा रोल केला असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओक यांचं कौतुक केलं। आनंद दिघे साहेबांनी जो विचार दिला आहे, बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे, आज 2 वर्ष झाली या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आज जसं दिघे साहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभतो, तसं शासन लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो। शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या। प्रसाद ओक यांनी जे काम केलं, प्रसाद ओक यांनी कधी दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं, दिघे साहेबांना भेटले नव्हते, दिघे साहेबांना फोनवर पण बोलले नव्हतं तुम्ही, परंतु दिघे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्या सोबत होते, ज्यांच्या सानिध्यात होते, या सगळ्यांशी बोलून, या सगळ्यांशी चर्चा करून, त्यांना ऐकून दिघे साहेबांचा हुबेहूब दिघे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं आणि ती भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे। खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो, मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केलं का, काय लॉन्च केलं तिकडे हॉटेलमध्ये, कुठल्या ब्ल्यू सी मध्ये, आणि असा अंधार होता आणि हे समोरून आले आणि मला काही सुचलंच नाही, मी त्यांना दिघे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो।
तर यावेळी मलाही सिनेमा काढायचा आहे, मात्र त्याला अजून वेळ आहे. पण मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील आणि अनेकांचे खरे चेहरे समोर येतील, असं सूचक विधान केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आज गुरुपौर्णिमा आहे, त्या पार्श्वभूमीवर धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलरचं लॉन्चिंग करण्यात आलं आणि यावेळी कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी करताना हा सूचक इशारा दिला. खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन.